हॅलो. हॅलो. तर पहिला प्रश्न, तुम्हाला कसं वाटत आहे? डिलिव्हरीला आता फक्त 1च महिना राहिला आहे. एक्साइटमेंट तर आहे, खूप जास्त एक्साइटमेंट आहे, पण सगळ्यात जास्त म्हणजे भीती वाटतेय. काय होईल, कसं होईल, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे पण बघत नाही आणि बायका काही सांगतात त्या जास्त ऐकत पण नाही, की भीती वाटायला नको म्हणून डायरेक्ट जायचं डिलिव्हरीला, राईट. पडून राहायचं, होईल ते होईल. छान. पहिली बेबी आहे ना तुमची? येस, फर्स्ट बेबी. नाईस. आणि काय वय? आता माझं 23 आहे. 23. वा, 23 मध्ये फर्स्ट बेबी. मग तुमचं लग्न काय वयात झालं? 21. 21. अरे वा. काय वाटतं तुम्हाला त्या डिसिशन बद्दल? का मुलींनी 21 वर्षात लग्न करायला पाहिजे, की आता तुम्हाला एक्सपिरियन्स झालाय कसं काय? आपल्या देशात तर चालतं, पण माझ्या म्हणण्यानुसार 21 वर्षात लग्न करू नये, कारण आपली बॉडी एवढी तयार नसते या सगळ्या गोष्टींसाठी. लग्न म्हणजे फक्त लग्न करून होतं असं नाहीये, ते निभवायला लागतं. सगळं कामांची जबाबदारी येते. काम करता करता जॉईंट फॅमिली असेल तर अजूनच डेंजर आहे. तेच जर फक्त दोघं असेल तर थोडंफार सोपं आहे, पण त्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण घर सांभाळायला लागतं. जसं की जेवण बनवण्यापासून उठल्यावरती सगळेच A to Z काम. असं नवरा मदत करत असेल तरी पण थोडंफार असतंच जे बाईला करायचंय. आणि 21 वर्ष म्हणजे एक वय खूप कमी झालं त्यात लग्नासाठी. तरी लग्नासाठी कमीत कमी 25 इयर्स आपण असलं पाहिजे, राईट. अच्छा. असं मला तरी वाटतं. आणि आता तुमच्या डिलिव्हरीला किती 21 दिवस राहिलेत, तरी तुम्ही घरचं काम मॅनेज करता, त्याच्याबद्दल काही? की हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आता नॉर्मली सगळ्या लेडीज ज्या आहेत त्या म्हणतात की काय होतं, तुझ्यापेक्षा लहान मुलींना लेकरं झालीत, तू काही लहान नाही राहिली आता, असं तसं बोलून. आणि काम कर, काम केल्याने नॉर्मल डिलिव्हरी होईल, असं आहे तसं आहे. पण तसं माझ्यामध्ये तरी तसं नसतं, कारण मी असे खूप सारे व्हिडिओ बघितलेत इंस्टाग्रामला, युट्यूबला, ज्याच्यामध्ये असं सांगतात की मुलाच्या म्हणजे बेबीच्या पोझिशनवरती, प्लेसेंटाच्या पोझिशनवरती डिपेंड आहे की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल की सिझेरियन होईल. असं नाही की तुम्ही खूप जास्त काम करताय, खूप जास्त व्यायाम करताय, तर त्याच्यानुसार तुम्हाला नॉर्मल किंवा सिझर होईल. आणि आता समजा आम्ही दोघंच राहत असं तर मला काम करावं लागणार, कारण आम्ही दोघंच राहतोय. आणि तसं तर मी माझ्या मम्मीकडे वगैरे जात असते तर थोडंफार कामाचा प्रेशर कमी होऊन जातो. आणि आता माझे दीर आलेत, ते पण मला हेल्प करतात. पण तुम्हाला काय वाटतं, काम करायला पाहिजे की नाही? काम करायला पाहिजे थोडंफार. बॉडी हेल्थी राहिली तर थोडं म्हणजे जी आपली पायांची सूज वगैरे असते. आता मी नॉर्मली बघितलं की मी जर जास्त वेळ एका पोझिशनला बसून राहिले तर पाय सुजतायत, हात, बॉडी सुजतीये. तेच जर मी थोडी हालचाल ठेवली तर सुजन वगैरे जास्त येत नाहीये. पण प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड आहे. जर एखाद्या लेडीजला फक्त झोपून आराम करून जर बरं वाटतंय तर ते तिच्यावरती डिपेंड आहे, की बॉडीवरती डिपेंड आहे. म्हणजे आपण असं नाही बोलू शकत की माझ्या वेळेस मी एवढं केलं तर तू पण तेच करायला पाहिजे. बरोबर. प्रत्येक लेडीजच्या बॉडीवर डिपेंड आहे. आता नॉर्मली काही काही लेडीजला सांगतात की तुम्ही बेड रेस्ट घ्या, तर ते बॉडी बघूनच सांगतात ना. अच्छा. असं त्यांची बॉडी कशी आहे, काम करू शकते का नाही, आरामाची गरज आहे. अच्छा. त्याच्यावर माझ्या म्हणण्यानुसार थोडी हालचाल ठीक आहे, पण आराम पण तेवढाच गरजेचा आहे. आराम नाही केला तर बीपी हाय होऊ शकतो. झोप प्रॉपर पाहिजे, नाही झाली तर बीपी हाय होतो. आता नॉर्मली आमचं बेबी शॉवर होतं त्यावेळेस मला झोप थोडी 2 दिवस भेटत नव्हती एवढी व्यवस्थित, तर माझा बीपी हाय होऊन पायांची खूप जास्त सूज आली होती.
तर लेडीजनी स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे बरोबर. या बाबतीत. ओके. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला पहिल्यांदा भेटणार, तर तुमची एक्साइटमेंट काय आहे? काय? हम्म. मला तर असं म्हणजे मी बघितलंय ते आमच्या वहिनीला बाळ झालेलं त्यावेळेस मला असं लोकांच्या लेकराला बघितलं तरी रडायला येतं असं. तर आता मला टेन्शन आलंय की मला काय वाटणार आहे. पण असं फर्स्ट टाइम हातात घ्यायचं आणि पप्पी घ्यायची येस. आणि हेल्दी पाहिजे एवढंच असं वाटतंय मला. नावाचा काय विचार केलाय तुम्ही? नावाचा काहीच विचार केलेला नाही. आणि मला आठवते तुम्ही सांगितलं की लेकराचं पाळणा वगैरे काही घ्यायचं नसतं आता सध्या. ह्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. याच्याबद्दल मला पण एवढे काही आयडिया नाहीये. हा. मोठी माणसं सांगतात त्याच्यानुसार चालायचं. बाकी म्हणजे असं आहे की नवीन काही घ्यायचं नाही बाळ यायच्या आधी. तुम्ही जुन्या वस्तू असतील दुसऱ्या कोणत्या बाळाच्या तर त्या तुम्ही यूज करू शकता. पण असं की आता बाळ होणार आहे तर त्याच्या आधी मी नवीन काही घेऊ नाही शकत. आणि तसं डॉक्टर पण सांगतात की आता आपण नवीन कपडे जरी घेऊन गेलो तरी ते घालून नाही देत कारण त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो वगैरे. आय थिंक हेच असू शकतं. नाहीतर दुसरं काय. आणि आपले वयस्कर लोक पण म्हणतात ना ते रीतिरिवाज आहे. मेक सेन्स की नवीन कपड्यांनी रॅशेस वगैरे होईल, स्किनला प्रॉब्लेम होईल. आय थिंक सो. छान. तर ज्या मुलींचं आता नवीन लग्न होत आहे किंवा नवीन लग्न झालेलं आहे आणि ज्या पहिल्या बेबीने आता प्रेग्नेंट आहे त्या मुलींना तुम्ही काय सांगा, काय एनकरेज करणार, कसं प्रोत्साहित करणार? नवीन लग्न ज्या वेळेस होतं आता आपण पहिले तर लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो लव्ह मॅरेज मध्ये पण असं नसतं की आपण 24 hours त्या व्यक्तीसोबतच असतोय है की नाही. वेगवेगळेच राहत असतो. फक्त आपल्याला माहित असतं की ही व्यक्ती कशी आहे कशी नाही. आणि अरेंज मॅरेज मध्ये पण आपल्याला कमीत कमी 1 वर्षाचा गॅप तरी भेटून जातो. तर त्यावेळेस पण आपलं कॉलवरती बोलणं वगैरे चालू असतं. पण हे सगळं होत असताना ज्या वेळेस आपण एकत्र येतो लग्न झाल्यानंतर त्यावेळेस मग खरे स्वभाव आपल्याला कळायला लागतात. मग त्याच्यामध्ये ऍडजस्ट करणं अवघड असतं थोडं. पण तुम्ही जर स्वतःला 1 वर्ष दिला तर तुम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखू शकता असं माझ्या मते मला तरी वाटतं. नाहीतर काही आजकाल लग्न म्हणजे खूप डेंजर झालेलं आहे. तुम्ही अरेंज करा किंवा लव्ह मॅरेज करा लग्न झालं तर 1-2 महिन्यातच मी बघितलं असे 2-3 लग्न बघितलेत की जे 1 महिन्यातच डिवोर्स झाले किंवा तुटल्या गेलेत. जॉईंट फॅमिली असेल वादावादातून किंवा मग नवरा बायकोच्याच भांडणातून. थोडंसं एकमेकांना समजून घ्या. आता काही लोक म्हणतात सासू भांडणं करते किंवा सासरे नणंद त्रास देतात. पण या वेळेस आपण बघायचं की आपल्याला लाईफ सासू सासऱ्यांबरोबर किंवा मग कोण असेल ते XYZ घरातली व्यक्ती त्यांच्यासोबत नाही काढायचं. आपल्याला जे आहे ते आपल्या पार्टनर सोबत लाईफ जगायचं ना. तर तुम्ही त्या व्यक्तीला ती व्यक्ती कशी आहे ते बघून समजून घेऊन मग तुमचा डिसिजन घ्या. कारण आपल्या लॉ मध्ये पण जरी का आपल्याला डिवोर्स घ्यायचा आहे तर काहीतरी 3 monthचा काहीतरी कालावधी देतात की तुम्ही एकमेकांना परत समजून घ्या असं. तर ते पण मला योग्य वाटतं. कारण कमीत कमी लव्ह मॅरेज असो अरेंज मॅरेज असो एकत्र राहायला लागल्यावर आपल्याला एकमेकांच्या सवयी आवड निवड जास्त कळायला लागते. त्यांचे वागणं राहणं बोलणं कसा झोपतो सगळं कळायला लागतं. त्याच्यामुळं 1 वर्ष समजून घ्या एकमेकांना. त्याच्यानंतर पुढचे डिसिजन घ्या. म्हणजे हे नवीन लग्नासाठी आहे. आता मला माहिती की तुमचं नवीन लग्न झालंय. तुम्हाला पण काही गोष्टी लग्नानंतरच कळाल्या असतील तुमच्या नवऱ्याबद्दल. आणि तुम्ही म्हणले थोडं अवघड असतं. पण मला असं माहित आहे की लग्नात अवघड जास्त असतं.
कारण आपलं कम्फर्ट झोन गेलं, आपलं सगळं काय संपतं, खूप खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतो. मग काय काय आशा आहे पुढे जाण्याची? काय 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 पुढे ठेवून तुम्ही चालता की हा चला आपलं कुटुंब किंवा काय काय? आता तुम्ही बघा, आता मी खरं तर फॅमिलीतनं येत आहे, जिथं मी मम्मी पप्पा आम्ही तिघी बहिणी असं आम्ही होतो. तर मी तिथं नोटीस केलं की आमच्या बहिणी बहिणींमध्येच रोज भांडण होतात. रोज काय कशा नाही कशावरून तरी रोज भांडण होतातच. मग मी बघितलंय मम्मी पप्पांमध्ये पण भांडण होतात, पण प्रेम पण तेवढंच आहे. आता माझ्या मम्मीला ऑलमोस्ट 26 इयर्स झाले लग्नाला, तर त्यांचं मॅरेज लाईफ मध्ये खूप उतार चढाव आलेले आहेत. तरी मी बघितलंय की माझी मम्मी त्यांच्यासोबत राहिलीये म्हणून, किंवा मग दोघं असतील एकमेकांसोबत राहिलेत. मग मॅरेज मध्ये तसंच असतं की म्हणजे त्यांचा डोळ्यासमोर प्रेरणा घेऊन मी विचार करते की ठीक आहे, काही पण होऊ दे, निभवायचंय. आणि लव्ह मॅरेज असल्यामुळं परत असं वाटतं की आम्ही दोघांनी जे काही स्वप्न बघितलेत, नॉर्मली एवढे मोठे तर स्वप्न नाहीत, फक्त असंच की एक स्वतःचं घर असावं, एक लेकरू असावं आणि त्या बाळाला एक छान अशी लाईफस्टाईल देता येईल आणि स्वतःला पण जग फिरायची इच्छा आहे. तर हे सगळं मिळून करायचंय, एकट्याने नाही करायचंय. ही सगळं बघितलेली स्वप्न आहेत, तर ती पूर्ण करण्यासाठी चालू आहे सगळं. म्हणजे की जर लग्न झाले तर आपण भांडण झाल्यावरती लगेच बोलतो नाही राहायचं, मला नाहीच राहायचं. आणि एका वर्षात पहिलं जे मी बोलले, पहिलं वर्ष कठीण जातं. त्या वर्षात मला पण कधी कधी वाटत होतं की नाही का, म्हणजे कम्फर्ट झोन मधून मी स्वतः बाहेर आलीये. मग मला विचारायचं की तो पण त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलाय. पहिले मी त्याला बघितलंय की असं टेन्शन घेत नव्हता, काय नाही झालं तर झालं, चिल मध्ये असायचा. पण आता बघते मी 4:30 म्हणजे 4:30 उठणार, रिक्षावर जाणार, सगळं करणार मॅनेज. आणि म्हणजे मला घरातलं बघायला लागतं, पण मला पैशाचं तो काहीच बघून देत नाही. आता 2 वर्ष झाले की मला अजून तरी गरज नाही आली की मला बोललंय ह्याच्याकडनं पैसे माग, त्याच्याकडनं माग. आतापर्यंत असं नाही झालंय. बरोबर. आणि सगळं तोच बघतो पैशाचं असेल तर. मग मला वाटतं की मी पण माझ्या कम्फर्ट झोन मधून थोडं बाहेर निघलं पाहिजे. तरी पण असं जास्त स्ट्रेस नाही देत की बाबा मी सकाळी उठलेच पाहिजे, नाश्ता करून दिलाच पाहिजे. तो येतो त्याचा तो घेतो जातो. म्हणजे एकमेकांना समजून घ्यायला कमीत कमी 1 वर्ष द्या आणि समजून घ्या. त्याच्याशिवाय कोणतंच नातं समजुतीशिवाय टिकत नाही. आता आपण आपल्या आई वडिलांसोबत असेल, बहिणींसोबत असेल, एकमेकांसोबत का राहतो, कारण ती आपली फॅमिली आहे. माता लग्नानंतर पण ही आपली फॅमिलीच आहे. त्याच्यामुळे राहणं गरजेचं आहे. आणि स्वप्न पण पूर्ण करायची जी लग्नाच्या आधी बघितली किंवा आता बघतोय की आपल्याला हे करायचे. कधी पण अजय पण मला म्हणतो की आपले काहीतरी गोल्स असले पाहिजेत. म्हणजे आता आम्ही बघतो राजूताई आणि आकाश भाऊजी एक ठरवतात की या वर्षात आपल्याला इथे इथं जायचंय आणि ते जाऊन पण येतात. तर त्यांचं बघून तो मला म्हणत असतो आपण पण असं करू, नाही का, थोडे थांब आपण पण असं करू. तर हे सगळं गोल्स असले पाहिजेत, स्वप्न असली पाहिजे की आता बाबा 2 वर्षात आम्हाला घर घ्यायचंय, काहीतरी करायचंय लाईफ मध्ये. आणि तीच एकमेकांना ताकद भेटते. बरोबर. तर तुमचा शेवटचा मेसेज काही असो. शेवटचा मेसेज आता एका मुलीचं, आता माझं ज्यावेळेस बेबी शॉवर होतं त्यावेळेस ते गाणं आहे, जन्म बाईचा खूप घाईचा, एक आईचा एक ताईचा. ते गाणं जे आहे त्याच्यावरून मला कळलं की मुलीचा जन्म किती म्हणजे काय म्हणणार त्याला, मुलीच्या जन्मामध्ये खूप सॅक्रिफायसेस आहेत, खूप स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. तर
हे सगळं ज्यावेळेस होतं की आपला जन्म होतो, आपण कोणाची तरी मुलगी होतो, बहीण होतो, नंतर ना मोठी होत जातो हळूहळू, पिरियड्स, त्याच्यानंतर ना लग्न असतं, शिक्षण असतं, हे सगळं सगळं होत असताना आता मी एक आई होणार आहे. म्हणजे की एवढं सगळं होत असताना कधी कधी स्वतःकडे दुर्लक्ष होऊन जातं. कधी कधी नाही, म्हणजे खूप जास्त दुर्लक्ष होतं स्वतःकडे. तर मला एक मेसेज द्यायचा आहे सगळ्या मुलींना, बायकांना, परत ज्या लहान मुली असू दे, बायका असू दे, बहीण असू दे, कोणी पण असू दे, की स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करणार तर आपण कोणाची आई आहे, बहीण आहे, बायको आहे, तर हे सगळं ज्यावेळेस आपण कॅरेक्टर्स निभवत असतो लाईफचे, त्यावेळेस खूप खूप कठीण प्रसंग येतात, खूप कठीणाई येते. पण आपल्याला स्वतःसाठी पण जगणं महत्वाचं आहे. तर ते तुम्ही सोडू नका. स्वतःसाठी पण जगत राहा, इतरांसाठी पण जगत राहा. आपल्याला काय नाही काय असतं आपल्या जगण्याचं गोल. आपण म्हणतो की मी माझ्या आईसाठी जगते, मी माझ्या नवऱ्यासाठी, मी माझ्या लेकरांसाठी जगते. तर हे सगळं करत असताना स्वतःसाठी पण जगा. जर तुम्ही लाईफ मध्ये आले, आता आपल्याला माहित नाही, मी या सगळ्या गोष्टी मानत नाही की आपले 7 जन्म असतील, ह्याच्यानंतरचा जन्म असा असेल तसा असेल. हे सगळं मला तरी वाटतं की हे मेल्यानंतरचं कोणी बघितलंय, कोणी त्याच माणसाने बघितलेलं नाही. तर तुम्ही आत्ता जे जगताय त्याच्यातच आनंदात राहा. म्हणजे दुःख प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असतं, दुःख आहे, त्याग आहे, सगळ्या गोष्टी आहेत. काही माणसं आपल्या लाईफ मध्ये येतात, निघून जातात, परत काही माणसं आपले जवळचे मरण पावतात. तर हे सगळं होणारच आहे लाईफ मध्ये. पण तुम्ही स्वतःला त्या गोष्टींमुळं इतकं पण दुःखी करू नका की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करू. तर माझा एक लास्ट मेसेज आहे की बायकांनी, मुलींनी, सगळ्यांनी स्वतःकडे पण, आणि बायकांनीच नाही फक्त, जेंट्स असेल, कोणी पण असेल, सगळ्यांनी स्वतःकडे पण लक्ष द्या. बरोबर. थँक्यू. झालं वहिनी, थांब बोलले.